आपण नेहमीच मुलांसाठी वेगवेगळ्या रेसिपी शोधत असतो. मुलं अगदी हल्ली टिफिन फिनिशच करत नाही. खायला अगदी नखरेच करतात. त्यांना काहीतरी चटपटीत, अगदी मजेदार असं पाहिजे असतं. तेच तेच खाऊन त्यांना कंटाळा येतो. आज आपण हा बटाट्याचा पराठा बनवला आहे, पण अगदी वेगळ्या पद्धतीने. त्यांना इतका आवडेल ना, अगदी नेहमीच टिफिनला बनवायला सुद्धा सांगतील. चटपटीत होतो. चला तर मग रेसिपी बघूया. त्यासाठी आपण 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले, जे आपण उकळून घेतलेले आहेत. उकळल्यानंतर गार झाल्यावर त्यांची साल काढली आणि स्मॅशरने छान असे स्मॅश करून घेतले. संपूर्ण बटाटे आपण स्मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता पुढील साहित्य टाकूया. त्यामध्ये सगळ्यात आधी तर आपण चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर हिंगसुद्धा टाकून घेतली, म्हणजे मुलांना काही प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही हा पदार्थ खाल्ल्यावर. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरी तीळ, त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा टाकून घेतलं. सगळं साहित्य व्यवस्थित बटाट्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य एकजीव करून झाल्यानंतर आता आपण एक बाऊल घेतलं. त्यामध्ये आपण अंदाजानुसार जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि 1 पळी तेलसुद्धा टाकून घ्यायचं. सगळं हाताने व्यवस्थित आधी एकजीव करायचं. त्यानंतर लागता लागता पाणी घालून आपण हे छान पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना फक्त लक्षात ठेवा, लागता लागताच पाणी घाला, एकदम ओतू नका. हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, थोडं कडकच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एक गोळा घेणार आहोत, जो आपण छान पोळी एवढा घेतलेला, सॉफ्ट करून घेतला. त्यानंतर याची आता आपल्याला एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने सेम आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर आपण बटाटे घेणार आहोत, ज्याचा आपण हा मसाला तयार केलेला, ते आपण यावर टाकून घेणार आहोत आणि संपूर्ण पोळीला अशा पद्धतीने हाताने आपण स्प्रेड करून घेणार आहोत. हाताने छान असं व्यवस्थित या पोळीवर आपण स्प्रेड करून घेतलेलं. जर हाताला चिकटलं ना, तर थोडंसं तेल किंवा पाणी लावू शकतात. नंतर आपण या पोळीचा एक रोल करणार आहोत आणि चाकूने मीडियम साईजचे आपण गोल गोल गोळे कट करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने कट करून घ्या. नंतर एक गोळा घेतला, जो आपण हाताने आधी अशा पद्धतीने प्रेस करून घेणार. नंतर एक पीठ लावून थोडासा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पीठ लावूनच लाटा, नाहीतर खाली चिटकतो. पीठ लावून लाटल्यानंतर बघू शकता, अगदी हलक्या हाताने लाटलेला आहे. अशाच पद्धतीने सगळे छोटे छोटे हे पॅनकेक आपण छान लाटून घेतले. तुम्ही यांना पॅनकेक म्हणा किंवा मग छोटे मिनी पराठे म्हणा, मुलांना तर इतके आवडतील, अगदी आवडीने खातील. आता आपण हे छोटे मिनी पराठे दोन्ही साईडने तेल सोडून झाकण ठेवून खरपूस असे भाजून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर भाजा, नंतर आपण हाय फ्लेमवर सुद्धा दोन्ही साईडने खरपूस होऊस्तर भाजून घेणार आहोत. हे पराठे मुले इतके आवडीने खातील ना. काय होतं ना, आपण नेहमीच त्यांना बटाट्याचे पराठे देतो. काही महिलांचे तर फेमसच आहे, मुलांना टिफिनमध्ये बटाट्याचाच पराठा असतो. एक दिवसाआड आपण पराठे नेहमी बनवत असतो आणि मुलं आवडीने खातातसुद्धा. पण काही मुलांना हे खायलासुद्धा कंटाळा येतो. त्यावेळेस जर तुम्ही हाच पदार्थ ह्या पद्धतीने बनवून दिला ना, तर त्यांना समजणार पण नाही आणि इतके आवडीने खातील ना. लहान मुलंसुद्धा खातील. अगदी हल्ली मुलांना काही पदार्थ आवडत नाही, त्यावेळेस जर तुम्ही त्यांना हा चटपटीत असा बटाट्याचा मिनी पराठा बनवून दिला ना, तर ते अगदी आवडीने खातील. माझा मुलगा तर आधी म्हटला पॅनकेकच आहे, त्याला तर पॅनकेकच वाटले आणि त्याने अगदी आवडीने सुद्धा खाल्ले. मुलांच्या टिफिनसाठी हा चटपटीत कुरकुरीत पदार्थ नक्की ट्राय करा.